हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगसाठी ऑप्शन फॉर्म फिलअप करणे स्टार्ट झालेले आहे. तर इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करतात, कॉलेज लिस्ट कशी सिलेक्ट करतात, कसे तुम्ही कॉलेज सिलेक्ट करू शकता आणि ऑप्शन फॉर्म कम्प्लिटली कसा भरू शकता, तर स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 3 दिवस आहेत. ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी व्यवस्थित सर्व पाहायचं आहे, स्टेप्स कशाप्रकारे आहेत आणि तरच तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तुम्ही स्वतःसुद्धा भरू शकता, फक्त व्यवस्थित तुम्हाला टाकायचं आहे. ओके, तर चला व्हिडिओला सुरू करूया आणि पाहूया ऑप्शन फॉर्म कसा भरतात. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला CETची ऑफिशियल वेबसाईट ही मिळून जाणार. त्याच्यावरती क्लिक करायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला हे राईट साईडला 3 लाईन दिसतात, त्याच्यावरती क्लिक करायचं. नंतर तुम्हाला इथं रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन म्हणून तुम्हाला इथं येते, याच्यावरती क्लिक करायचं. इथं आल्यानंतर तुमच्याकडे जो ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड असेल तो इथं टाकायचा आहे. ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकायचा, नंतर कॅप्चा टाकायचा, नंतर साइन इनवरती क्लिक करायचं. मी इथं साइन इन करून घेतो. साइन इनवरती तुम्ही क्लिक केलेलं आहे. साइन इनवरती क्लिक केल्यानंतर लॉग इन पेजवरती याल. लॉग इन पेजवरती खाली तुम्हाला स्टेटस बघायला मिळते ऑप्शन फॉर्मचं. इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप्रून 1 म्हणजे ऑप्शन फॉर्म तुम्ही भरलेला नाही आहे. तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला राईट साईडला 3 लाईन्स दिसत आहेत ब्ल्यू कलरच्या, त्याच्यावरती क्लिक करायचं. नंतर लेफ्ट साईडला फिल ऑर एडिट ऑप्शन फॉर्म आहे, ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचं. नंतर आता मेन प्रोसेस स्टार्ट झाली आहे तुमची ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी टोटल 4 स्टेप्स इथं आहेत. या 4 स्टेप्स तुम्हाला कंप्लीट करायचे. त्यापैकी पहिली स्टेप आहे शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स, म्हणजे जे कॉलेजेसचे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला इथं शॉर्टलिस्ट करायचे आहेत, लिस्ट बनवायची आहे. तर त्यासाठी खूप इम्पॉर्टंट एक तुम्हाला फिल्टर्स दिलेले आहेत. हे फिल्टर्सचा यूज करून तुमची कॉलेजची लिस्ट तुम्ही बनवू शकता. जसं की आता कोणत्या स्पेसिफिक कॉलेजला, कोणत्या स्पेसिफिक डिस्ट्रिक्टमध्ये, कोणत्या स्पेसिफिक युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला कॉलेजेस पाहिजेत, ते तुमची जे कॉलेजची लिस्ट तुम्ही बनवलेली असेल तर ते तुम्ही इथं यूज करून तुमचे कॉलेज शॉर्टलिस्ट करू शकता. जसं की आता सिलेक्ट कोर्स नेम, एक स्पेसिफिक कोर्सला तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल, इथं तुम्हाला दिलेले आहेत ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंजिनिअरिंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, जे कोर्स अवेलेबल आहेत कॉलेजेसमध्ये ते कोर्स इथं दिलेले आहेत. तर तुम्ही स्पेसिफिक कोर्ससाठी इथं सिलेक्ट करू शकता. जसं की मी इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट करतो. त्यानंतर ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला कॉलेजेस पाहिजेत ती युनिव्हर्सिटी तुम्ही करू शकता. इथं सिम्पली क्लिक करायचं. नंतर जर सर्व युनिव्हर्सिटीमधले कॉलेजेस तुम्हाला पाहिजे असतील तर ती तुम्ही ऑल राहू देऊ शकता, किंवा स्पेसिफिक युनिव्हर्सिटीमधून कॉलेजेस पाहिजे असतील तर स्पेसिफिक युनिव्हर्सिटी तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की इथं दिले आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी, त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी, नंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. जे युनिव्हर्सिटी आहेत ते सर्व इथं दिले आहेत. आपण इथं पहिली युनिव्हर्सिटी घेऊया, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी. ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला पाहिजे कॉलेज त्या डिस्ट्रिक्टचं तुम्हाला इथं नाव येऊन जाणार. त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस गव्हर्नमेंट आहे, अनएडेड, गव्हर्नमेंट एडेड, ओके. नंतर अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस, हे सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी इथं गव्हर्नमेंट करतो, ओके. त्यानंतर मी ऑलवरती करतो. जे पूर्ण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीमधून असतील ते इथं कॉलेजेस येतील. आता मी इथं सर्च इन्स्टिट्यूटवरती क्लिक करतो. इथं क्लिक केल्यानंतर जे मी फिल्टर लावलेले आहेत त्यानुसार कॉलेजेस इथं आलेले आहेत. टोटल पाहू शकता 6 कॉलेजेस आलेले आहेत नागपूर युनिव्हर्सिटीमधून. तर हे 6चे 6 कॉलेज जे तुम्हाला यामधले कॉलेजेस पाहिजेत ते सिम्पली तुम्हाला इथं ऑप्शन आहे सिलेक्ट म्हणून, त्या सिलेक्टवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला बघू शकता चॉईस कोडसुद्धा ॲटोमॅटिक आलेला आहे. हा चॉईस कोड तुम्हाला काय सांगतो, 10 म्हणजे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की मॉर्निंग शिफ्ट आहे ही कॉलेजची. 10 म्हणजे मॉर्निंग शिफ्ट, 20 म्हणजे आफ्टरनून शिफ्ट, आणि जर लास्टला T आला म्हणजे TFWS ते आहे. तर जे कॉलेजेस पाहिजेत ते तुम्हाला इथं सिम्पली काय कसे सिलेक्ट करायचे, ओके. त्यानंतर इथं काय करायचं, ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स याच्यावरती क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही जे ऑप्शन सिलेक्ट केले आहेत ते इथं आलेले आहेत. जर तुम्हाला वाटत असेल यापैकी कोणतं डिलीट करायचं तर त्याच्यावरती समजा हे क्लिक केलं, नंतर इथं डिलीट सिलेक्टेड ऑप्शन याच्यावरती क्लिक करू शकता. आता तुम्हाला समजा कम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं आहे, अजून एखाद्या कोर्सला तुम्हाला कॉलेज पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथं मी इथं तुम्हाला अजून मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पाहिजे समजा, त्याच्यावरती क्लिक करतो. नंतर आता याच युनिव्हर्सिटीमधले मला कॉलेजेस पाहिजे किंवा दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधले कॉलेजेस पाहिजेत, त्याच्यावरती क्लिक करून सर्च इन्स्टिट्यूट करतो. तर इथं सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर त्या कॉलेजेसचे नाव इथं आलेले आहेत. तर सिम्पली तुम्हाला हे कॉलेजेससुद्धा तुम्ही जे कॉलेजेस पाहिजे ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. असे पूर्ण महाराष्ट्रामधून जे कॉलेजेस ज्या युनिव्हर्सिटीमधले कॉलेजेस पाहिजेत तर त्याची एक शॉर्टलिस्ट तुम्ही इथं बनवू शकता. हीच तुमची पहिली स्टेप आहे, ओके. तर ऑप्शन मी जे सिलेक्ट केलं आहे ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करायचं.
इथं क्लिक केल्यानंतर खाली पाहू शकता जे जे कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट केले आहेत ते सर्व इथं आलेले आहेत. ओके, नंतर आता खाली तुम्हाला इथं आहे सेव्ह अँड प्रोसीड. ओके, सेव्ह अँड प्रोसीडवरती सिम्पली क्लिक करायचं. तर इथं क्लिक केल्यानंतर सेकंड स्टेप आहे ती म्हणजे सेट युअर प्रेफरन्स. आता तुम्हाला कॉलेजेसला प्रेफरन्स द्यायचा आहे, जे 1 नंबरला कोणतं कॉलेज, 2 नंबरला कोणतं कॉलेज ते तुम्हाला इथं पाहायचं आहे. तर 1 नंबरला 2 नंबरला कन्याडी इथं तुम्हाला हे बॉक्स दिला आहे, चेक बॉक्स. इथं सेट प्रेफरन्स म्हणून आहेत. समजा फॉर एक्झाम्पल फर्स्ट नंबरला मला हे कॉलेज पाहिजे, इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता लिहून आलेलं आहे फर्स्ट नंबर, त्यानंतर सेकंड, त्यानंतर थर्ड. ओके, त्यानंतर थर्ड, फोर्थ असे तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. जे जे तुम्हाला वाटते प्रेफरन्स द्यायचा, त्या प्रेफरन्स महत्त्वाचा आहे. असा प्रेफरन्स द्यायचा. प्रेफरन्स दिल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. तुम्ही रिसेटसुद्धा करू शकता प्रेफरन्स. पुन्हा जर तुम्हाला वाटलं रिसेट करायचं तिथं रिसेटसुद्धा करू शकता. किंवा आता तुम्हाला इन्सर्ट चॉईस कोड, एका स्पेसिफिक कॉलेजेसचा कोर्सचा तुम्हाला चॉईस कोड माहिती असेल तो डायरेक्टली तुम्ही इन्सर्ट करून तो कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, किंवा इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली तुम्ही चॉईस कोड टाकून ती ब्रांच तुम्ही सिलेक्ट करू शकता, कॉलेज सिलेक्ट करू शकता. आता ही आपण प्रेफरन्स दिलेला आहे 1 नंबरला कोणतं कॉलेज, 2 नंबरला कोणतं कॉलेज. जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये सुद्धा काही चेंज करायचा तर तुम्ही इथं बॅक येऊन पुन्हा चेंज प्रेफरन्स इथं ऑप्शन आहे हे करू शकता. किंवा वाटत असेल हेच बरोबर आहे तर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला लास्ट ऑप्शन आहे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. लास्ट स्टेप आहे. तर हे तुम्हाला लास्टला आलेलं आहे तुमचा चॉईस कोड, जो प्रेफरन्स आहे तुमचा त्यानुसार तुमचे चॉईस कोड तुम्हाला इथं दिलेले आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे. तर टोटल 8 कॉलेजेस मी टाकलेले आहेत. तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे कॉलेजेस तुम्ही इथं टाकू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येणार. तो OTP आला की OTP टाकायचा आणि तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्ही कन्फर्म करायचा. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. अजून यामध्ये काही डाऊट असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि महत्त्वाचं सांगायचं आहे की तुम्हाला फ्रीज, ऑटो फ्रीज, नॉट फ्रीज यासाठी बेटरमेंट यासाठी एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे. त्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. या व्यतिरिक्त काही डाऊट असेल मला कॉमेंट्समध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.